नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज आहे 15 ऑगस्ट आणि श्रावणातला पहिला शनिवार. मुलांच्या शाळेची तयारी आणि शनिवार आहे त्याची तयारी दाखवली आहे आज व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. कालच्या व्हिडिओला अजिबात कुणीही सपोर्ट केलेला नाही आहे, कुणीही पूर्ण पाहिलेला नाही आहे. फक्त थंबनेल आणि टायटल बघून कमेंट सोडून गेलेली आहे सर्वजण. तर तसं नका करू, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आत्ता माझे स्पेशल अशा रेसिपीचे ब्लॉग येणार नाही आहेत, डेली ब्लॉग येणार आहेत. मी काय करते सकाळी संध्याकाळी असंच छोटे छोटे व्हिडिओ असे टाकणार आहे. तर तुम्ही नक्की सपोर्ट कराल अशी मी अपेक्षा करते. तर तुम्ही सपोर्ट करा सर्वजण. तर हे घेतलेलं आहे, भगर भाजून घेतलेलं आहे पावशर. आणि आपल्याला ही शेंगदाण्याची आमटी बनवायची. आणि हे घेतलेले आहेत मी भाजलेले शेंगदाणे, अगोदरच भाजून ठेवलेले आहे 2-3 किलो अगोदरच मागेच मी. आणि आता हे घेतलेले त्यातले शेंगदाणे आणि त्याचे थोडेसे मी असे साल्ट काढून घेणार आहे. आमटी बनवायची आहे आपल्याला साधी सिंपल उपवासाची. तर साल्ट काढून घेतलेले आहे. आणि बघा मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले. 4 मिरच्या घेतल्यात हिरव्या आणि कच्च्याच आहे तशाच टाकणार आहे त्या मिक्सरमध्ये. शेंगदाण्यासोबत आपल्याला वाटून घ्यायचे आहेत पाणी टाकून. एवढी फास्ट घाई होती, मुलांना शाळेत कार्यक्रम होते तरी पण मला जाणंच झालं नाही कार्यक्रम पाहायला. शेवटला मी घ्यायला गेले होते फक्त मुलांना. तर हे पहा, पाणी टाकून आपण मिक्सरला लावून बारीक पेस्ट करून घेतलेली लागलीच. आता कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये 1 पळी तेल टाकून घेतलेली आहे. आणि मी जिरे वापरत नाही, पण तरी पण आज मी जिरे टाकलेले आहेत ह्याला आमटीला, उपवासाच्या आमटीला. आम्ही नाहीत वापरत पण टाकलेत मी, जाऊ द्या म्हणून. सर्वजण टाकतात म्हणून मी पण टाकले यात, नाहीतर आम्ही नाहीत वापरत उपवासाला जिरे. तर छान असे जिरे हे झाले तळल्यानंतर लगेच ती पेस्ट बनवलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाण्याचे आणि हिरवी मिरचीचं ते टाकून घेतलेलं आहे. हे पहा, काहीही टाकायचं नाही, फक्त साधं सिंपल मीठ टाकून बनवायचं आहे. हे पहा, पाणी टाकून घेतलेलं आहे. गरम पाणी केलं होतं मी साईडला, ते गरम पाणी टाकलेलं आहे मी. मस्त अशी आपली शेंगदाण्याची आमटी झालेली आहे. हे पहा उकळती आहे. आता चवीनुसार मीठ टाकून घेते. पूर्ण भांडं मिक्सरचं विसरून टाकते. गरम पाणी केलेलं, गरमच टाकलेलं आहे, का गरम पाण्याने चव छान येते म्हणून. पूर्ण हलवून घेते छान असे. पहा, मी भगरीच्या भातासोबत खाण्यासाठी मी बनवते. फक्त शाबू नाही पचत आणि शाबू नाही येत खातच मी, खात नाही येत शाबू ते. आणि निब्बर असतो, पचायला जरा जड जातो, त्यासाठी ही भगरच साधं सिंपल असतं. भगरीचा भात बनवायचा आहे फोडणीचा. हे पहा, मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार. आणि थोड्या वेळ 2 मिनटं उकळू द्यायचं. आता ह्याला छान अशी आपली शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे. हा, खळखळ उकळती आहे मस्तपैकी आमटी तयार झालेली. लगेच त्या कढई धुवून घेतली आणि त्याच कढईमध्ये आता भगरीचा भात पण करून घेते. आणि फोडणीचा म्हणजे साधाच, म्हणजे तेल आणि जिरे टाकूनच करणार आहे. तर 1 पळी तेल टाकले, जिरे टाकलेली आहे. ती छान तळल्यानंतर आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. 1 तांब्याभर पाणी टाकणार आहे मी. पहा, छान असे जिरे ब्राऊन कलरचे झालेत. हे पहा, पाणी टाकून घेतलेलं 1 तांब्या. पावशेर भगरसाठी 1 तांबे पाणी टाकलेलं आहे मी, मोठा आहे तांब्या त्यामुळं. आणि परत नाही टाकलेले, फक्त 1 तांब्यात शिजला होता छान असा भात भगरीचा. आणि पाणी उकळतंय तोपर्यंत आपल्याला छान अशी भगर धुवून घ्यायची 2-3 पाण्यानं. तर थोडीशी गरम केलेली भाजलेली आहे भगर, आणि ते पहिल्यांदाच भाजलेली तुम्ही पाहिलंच आहे. आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे याच पाण्यामध्ये. पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला भगर धुवून घ्यायची 2-3 पाण्याने स्वच्छ अशी. आणि हे पहा, पाण्याला उकळी आलेली आहे, भगर स्वच्छ धुवून घेतलेली आहे छान असं 2-3 पाण्याने. आणि भगरीमध्ये छोटे छोटे हे खडे पांढरे असू शकतात म्हणून
भरपूर असं काळजीनं आपल्याला धुवायची असते ती भगर पाण्यामध्ये. पूर्ण हे पहा भगर टाकून घेतली, हलवून घेतलेली आहे. भगर शिजती तोपर्यंत डाळिंब होते माझ्याकडं. तर सर्वांनाच माहिती असेल डाळिंब कसं सोलायचं. जर तुम्हाला माहिती नाही मी दाखवते मी कसं सोलते. छोटीशी ट्रिक. असं 2 मिनटात आपलं डाळिंब सोलून तयार होतं. जास्त हात नाही भरवता, जास्त हे कुठलीही कटकट न करता पटकन असं 2 मिनटात आपलं डाळिंब रेडी होतं. हे वरतून कट करून घेतलेलं पहिल्यांदा आणि ज्या शिरा असतात आपल्यामध्ये डाळिंबामध्ये त्या साईडनं आपल्याला चाकूनं कट करून घ्यायचं आहे. हे पहा 4 फोडी करून घेतलेले आहेत, कट करून घेतलेले आहे. मधलं जे ते असते त्याचं काय बोलतात त्याला, ते हे मधलं काढून घेतलेलं आहे मी आणि हे 4 भाग केलेले आणि असं पालथं करायचं आणि चमच्याच्या मागच्या साईडनं थोडं थोडं असं हळूहळू टॅप करायचं आणि हे पहा 2 मिनटात आपलं डाळिंब तयार झालेलं आहे सोलून. जास्त कुठलाही मेहनत जास्त वेळ लागणार नाही, काही नाही. पटकन असं सोलून तयार होतं. आणि तुम्हाला माहिती आहे का अशी ट्रिक कोण कोण असं सोलतं डाळिंब नक्की कमेंट करून सांगा. आणि कशी वाटली ट्रिक छोटीशी तेही सांगा. आणि अजून काही वेगळ्या पद्धतीने सोलतात का ते पण मला असं कमेंट करून सांगा. हे पहा आपलं फायनली डाळिंब झालेलं आहे सोलून 2 मिनिटामध्येच. हे पहा नाहीतर अगोदर काय कसं करायचं आम्ही तर लहान होतात त्यावेळेस एक एक साल्ट काढायचं, नखं पण दुखायचे आणि पटकन निघायचं पण नाही. तसं नाही करता असं छान असं डाळिंब सोलून झालेलं आहे. तोपर्यंत आपला भगरीचा भातही रेडी झालेला आहे आणि डब्बा पण भरून घेते मी. शाळेमध्ये जायचे मुलांना घ्यायला आणि माझं आवरायचं पण बाकी आहे अजून आणि त्यांचा डब्बा भरून घेते. एका डब्यात ही शेंगदाण्याची आमटी, एका डब्यात डाळिंब. असं केलं पण रिटर्नही मला काढावं लागलं. डाळिंब दुसऱ्या डब्यात द्यावं लागलं. 2 डब्यात मी भगर दिलं नंतर मी. हे व्हिडिओमध्ये एवढंच दाखवलेलं पण नाही. 2 डब्यात दिलं भगर आणि एका डब्यात हे शेंगदाण्याची आमटी आणि दुसरा एक डब्बा दिला त्यामध्ये डाळिंब दिलं, काजू बदाम अक्रोड असं काही डब्बा दिला आणि नंतर मुलांच्या शाळेत गेले आणि मुलांना घेऊन आल्यानंतर त्यांची अशी काही मस्ती चालली होती. तर पहा व्हिडिओमध्ये पुढं. तर हे पहा घेऊन आल्यानंतर घरी आल्यानंतर अशी मस्ती चालली होती. कसा वाटला व्हिडिओ, आवडला असं नक्की लाईक कमेंट करा. आणि कशी झाली माझी ही परी राधा तयार, कशी केली होती मी नक्की सांगा कमेंट करून. धन्यवाद व्हिडिओ